एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, केरेकर साहेब, आमची लोक छोटा उद्योग करायलाच तयार नाहीत. हे सगळे टाटा बिर्लाचेच वारसदार. करेंगे तो कुछ बड़ा करेंगे, नहीं तो नहीं करेंगे. तुम्हाला माहिती आहे, मला लहानपणी प्रश्न पडायचा, कुल्फीवाला गावोगावी रस्ती कुल्फ्या विकायचा उन्हातानाचा. त्यावेळी आमच्या काळात कुल्फी 4 आण्याला मिळायची, मग 8 आणे, मग रुपया, नंतर 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, आता 10 रुपये. मला प्रश्न एक पडायचा, ह्याच्या किती कुल्फ्या जात असतील, 4 आणे गोळा करून ह्याला किती मिळत असतील. पण नंतर 5 वर्षांनी बघितलं, त्यावेळी साताऱ्यात त्याचं मोठं आईस्क्रीम पार्लर झालं होतं. सुरुवात छोट्यातूनच करावी लागते, आणि माझं वैयक्तिक मत आहे, सुरुवात छोटीच करा, म्हणजे नुकसान झालं तरी कमी असतं. आस्ते आस्ते अनुभव घेत 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 मग झेपावणं उत्तम. आमचं जे सुरुवातीलाच बडा खाप देखेंगे जरूर बघा, पण कृती करताना हळूहळू शून्यातनं टप्प्याटप्प्यातनं पुढं जा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि छोट्या छोट्या कामातनच मोठी कामं यशस्वी होतात, हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे. एकदम मोठं नाही कुणी झालेलं या जगात, अजिबात नाही. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होते. सॅमसंग नावाची कंपनी, ज्याचे मोबाईल आपण हाताळतो, त्यांनी पहिलं किराणा मालाचं दुकान टाकलं, सॅमसंग नावाचं, लिबियांग चालणं. मग त्या किराणा मालातनं ते न्यूडल्स बनवायला लागला. न्यूडलच्या धंद्यातनं तो साखरेच्या उत्पादनात वळाला. साखरेच्या उत्पादनातनं रिअल इस्टेटमध्ये शिरला. रिअल इस्टेटमधनं तो सेमी कंडक्टर बनवायला लागला. सेमी कंडक्टर मधनं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बनवायला लागला. ब्लॅक अँड टीव्ही सोडली, रंगीत टीव्ही बनवायला लागला. तोपर्यंत मोबाईलचं जग आलं. मग ते मोबाईल बनवायला लागले, आणि मग ऍपलला सुद्धा मागं टाकून सॅमसंग आज जगात नंबर 1 झाले. सुरुवात छोटीच असते हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. छोट्या छोट्यातनच मोठं होता येतं, हा पहिला वस्तुपाठ. फार रकमेची गरज आहे, फार पैशाची गरज आहे, फार नाही हो, काही गरज नाही. केसावर फुगे विकणारे सुद्धा व्यवसाय करतात, आणि तेही जगतात. आम्हाला अडचण काय आहे? इच्छा हवी आहे, करायची उर्मी हवी आहे. बाकी सगळं तुमच्यात आहेच, काही नाही असा विषयच नाही, सगळं आहे आपल्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, हा, उत्तम संभाषण कौशल्य जरूर हवं. ग्राहकाला आकर्षित करायचा गुण तुमच्यात हवाच. ही कौशल्य मिळवता येतात, कमावता येतात, घडवता येतात आवर्जून. असं काहीच नाही की हे जन्मजात असलं तरच आपण काही नाही, अजिबात नाही. एकदा तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं, एकदा तुम्ही त्या क्षेत्रात उतरला, जरूर हे सगळं मिळवता येतं, सगळं कमावता येतं, काही अडचण नाही, अडचणच नाही. काही लोकांना एक सगळ्यात मोठी भीती असते. आमच्या एका मित्रानं सर प्रमोशनच नाकारलं. का? तर साहेब झाल्यावर इंग्रजी बोलावं लागेल. मला प्रश्नच पडला. अजून सुद्धा आमच्यात एक संभ्रम आहे, एक न्यूनगंड आहे. तो एक मंदिर होतं, प्रशस्त, देखणं, जागृत, देशोदेशीचे भक्त तिथं यायचे. त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले, नवे ट्रस्टी आले, आणि नव्या ट्रस्टीनं सगळ्या तिथं काम करणाऱ्यांना फरमान काढलं, या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. एक 55 वर्षाचा सद्ग्रस्त होता, मंदिरात घंटा वाजवायचं काम करायचा. त्यालाही सांगितलं कंपल्सरी इंग्रजी. तो म्हटला, मला कुठे इंग्रजीतनं घंटा वाजवायची आहे, माझं कामच घंटा, मला बोलायचंय नाही कुणाशी. आरतीच्या वेळी फक्त मला घंटा वाजवायची आहे, मला कशाला आलं नाही. नाही, नियम म्हणजे नियम, इंग्रजी आलंच पाहिजे. 55व्या वर्षी त्यानं शिकायला सुरुवात केली, केला प्रयत्न, पण नाही जमलं. नियमानुसार त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय करावं विचार करत राहिला, काय करता येईल. इतके दिवस मंदिरात काम करता करता त्याच्या लक्षात आलेलं, देशोदेशीचे भक्त येतात, अनेकांना इथं चहा प्यावासा वाटला, तर इथं आसपास चहाचं साधं दुकानही नाही. त्याच्या डोक्यात कल्पना आली, आता हे घंटा वाजवायचं काम तर सुटलंय, पोटापाण्यासाठी आपणच चहाचं दुकान टाकलं तर. त्यानं मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी टाकली. स्वादिष्ट चहा लोकांना आवडला.
अहो 6 महिन्यात त्याच्या छोट्या टपरीचं बऱ्यापैकी हॉटेल झालं. वर्षभरात त्यांनी 2 मजली हॉटेल तिथं उभारलं. गर्दी वाढत राहिली. सगळं चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट. त्याच्या हाताला चव होती म्हणा किंवा समर्पणानं ते सगळं करत होता म्हणा. बघता बघता त्याची 3-4 हॉटेल झाली. 3 स्टार हॉटेल काढलं. अहो 10 वर्षात त्याचं स्वतःचं 5 स्टार हॉटेल झालं. त्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशा विदेशातली लोक उतरायला लागली. तिथलं व्यवस्थापन, नियोजन भारावून जायला लागली लोक. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ आलं होतं. त्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये उतरलं होतं. ते सगळं बघून त्यांनी एक विनंती केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे. आता मालकाला भेटायचं आहे म्हटल्यावर मग हे आले समोर. मग ती अमेरिकेची लोक इंग्रजीतनं बोलतायत. हेच आपलं तोडकं मोडकं चालू आहे. मग कुणीतरी त्याला बाजूला घेऊन विचारलं, एवढे 5 स्टार हॉटेलचे मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही? तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. चांगलं का वाईट? तुमच्या कमतरताना तुमची बलस्थानं बनवा. कमतरता आहे, न्यून नका ठेवू, तीच बलस्थानं बनवा ना. अडचण काय आहे? हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात. त्यामुळे आपल्यात हे नाही ते नाही अजिबात नाही. जमतंय, करणार, होतंय, करून दाखवणार, ही सकारात्मकता घेऊन जर आत्मविश्वासानं पुढे गेलात, अडचण काहीच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही व्यवसायात उतरा, कुठल्याही उद्योगात उतरा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला स्वतःतला न्यूनगंड बाजूला काढा. हा एक विषय महत्वाचा आहे, स्वतःला थोडंसं ओळखा. एकाला सांगितलं काय काय कामं करशील, सगळी करतो, प्रश्नच नाही, सगळीच करतो. मग ते साहेब त्याला म्हटले, असं कर, तो बैल तेवढा तिथं नेऊन बांध. तो म्हटलं, मी कंपनीचा मॅनेजर आहे. हो की, मग तूच म्हटलास ना सगळं करतो. आता करतो म्हटलंय, हा निघाला ना पुढं. बैल काही त्याला जवळच येऊ देईना, तरी पुढं बैलानं 2-3 वेळा अशी शिंग दाखवली, धाव. नाही, जमायचंच नाही. त्या मालकाने विचारलं, अरे तू तर म्हणला तुला सगळं जमेल, सगळं करतो. नाही नाही, पण मला कुठं वाटलं तुम्ही मला बैल बांधायला सांगाल. त्या मालकाने विचारलं, मी तुला बैल बांधायला सांगितला, पण तो तूच बांधायला हवं असं कुठं सांगितलं? तू मॅनेजर आहेस. ते काम तू दुसऱ्या कुणाकडनंही करून घेऊ शकतोस. असं होतं का? तुझा उपयोग काय? मग तुमची मानसिकता काय आहे? मालक व्हायची आहे का गुलाम व्हायची आहे? तुम्हाला जर सांगितल्यावरच कळणार असेल आणि कुणीतरी सांगितल्यावरच तुम्ही काम करणार असाल, तुम्ही उद्योगासाठी योग्य नाही. तुम्ही येऊच नका. तुम्ही ती ऑफिसमध्ये घंटी वाजली की आज जा. मालक बनायचं आहे तर स्वामींसारखंच वागावं लागेल. स्वतः प्रत्येक गोष्ट व्यवसायात केलीच पाहिजे अजिबात नाही. असंख्य माणसं आहेत जी तुम्ही तुमच्या हाताखाली ठेवू शकता, ज्यांच्याकडून तुम्ही कामं करून घेऊ शकता. व्यवसाय यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्वाचं काय? योग्य माणसांची निवड. प्रत्येक गोष्ट तुम्हीच करायला हवी असं नव्हे. योग्य माणसांची निवड आणि त्यांच्याकडून काम करवून घेणे हे कौशल्य तुम्हाला जमायलाच हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही डॉक्टर असलाच तर हॉस्पिटल काढाल, अजिबात गरज नाही. तुम्ही हॉस्पिटल काढा आणि सगळ्या क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर ते हॉस्पिटलमध्ये ठेवा. तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी करायचा विचार आहे का? करा ना, अडचण काय? तुम्ही इंजिनियर असलंच पाहिजे, गरजच नाही. 2-4 नोकरीच्या शोधात असलेले इंजिनियर ठेवा. व्यवसाय करायला अडचण काय आहे? नाही नाही, मी ते बी सिव्हिल नाही ना. नका हो, हे विषयच येत नाहीत उद्योग व्यवसायामध्ये. एक स्वतः करता यायला हवंच, येत नसेल काही हरकत नाही, करून घ्यायची भूमिका तुम्हाला जमायला हवी. हे जमलं की मग जमलं. हा सगळ्यात मोठा भाग आहे. व्यवसाय यशस्वी कुणाचा होतो?
ज्याला उत्तम कौशल्यानं आपल्याकडे जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता येतं, देता येतं. ही सगळ्यात, मी परवा पुण्यात होतो, महात्मा फुले मंडई, ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लाव, मी बाहेर उभा राहिलो. अचानक माझ्या कानावर काही शब्द पडले, मी चकित झालो. एक गजरेवाला होता आणि त्याचं गजरा विकायचं कौशल्यच विलक्षण होतं. तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. 1 महिना सुकणार नाही म्हणल्यावर गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा वळून बघायच्या, असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. अर्ध्या तासात पाठी रिकामी झाली, अर्ध्या तासातच. हे कौशल्य आहे. काय आहे तुमच्याकडं? कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं, लोकांच्या गळी कसं उतरवायचं, हे कौशल्य आहे. व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे, यात तुम्हाला पारंगत व्हावंच लागेल. हे कौशल्य तुम्हाला आत्मसात करावंच लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण तुम्ही कुणाकडनं काही घेत असाल तर त्याच्यावर मात करणारं कौशल्यही तुमच्यात असायला हवं. हा गजरेवाला पटपट अर्ध्या तासात पाठी रिकामी करता. 2-4 गजर राहिलेले, तेवढ्यात एक मॅडम पुढून निघालेल्या. त्यांनी त्या मॅडमला बघून म्हटलं, हो मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथूनच वळाल्या. त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. कुणी आपल्या गळी मारत असेल तर त्याच्यावर मात करायचं कौशल्य आपल्याकडे हवं. आमच्या भाषेत त्याला मार्केटिंग म्हणतो आम्ही. ही कौशल्य ही आत्मसात करता येतात. अडचण काहीच नाही, आत्मसात करता येतात. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे अभ्यासानं जमतं, अनुभवानं येतं, हळूहळू साधत जातं. फक्त या सगळ्यात आमची अडचण काय आहे? माझं वैयक्तिक मत भामरे साहेब एकच आहे, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उतरा, किमान 3 वर्ष तुम्ही ते केलं पाहिजे. किमान 3 वर्ष. व्यवसायात 3 वर्ष, फायदा होऊ दे, तोटा होऊ दे, नुकसान होऊ दे, अडचणी होऊ दे, अडथळे होऊ दे, सलग 3 वर्ष तुम्ही चालतच राहिलं पाहिजे त्या व्यवसायात. आमची अडचण काय झाली? शॉर्ट टर्म, आम्हाला लगेच पाहिजे. नाही 6 महिने झाले खिशातलेच घालतोय. तयारी ठेवावी लागेल बाबा तुला. असं नाही की लगेच काहीतरी होणार आहे, लगेच काहीतरी नाही. 3 वर्ष तुम्हाला झटावंच लागेल. हा संघर्ष सोसावाच लागेल, सहन करावंच लागेल, पर्याय नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 3 वर्षाचं एक आराखडा, एक नियोजन. तुम्हाला माझं नाही चाललं दुकान, नाही ग्राहक आलं, नाही गिराहक आलं, माझं सगळं पडून राहिलं, मला तोटा होणार नाही, अशा पद्धतीनं तयारी करून किमान 3 वर्ष सातत्यानं तुम्ही चाललाच पाहिजे. बुद्धिमानी ती आहे व्यवसायातली. आम्हाला काय लगेच नफा हवाय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही एका माणसाकडनं 100 रुपये कमावण्यापेक्षा 100 माणसांकडनं 1-1 रुपया कमावला तर तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचता. आमचं काय झालंय, आम्हाला लगेच जास्त हवं. आम्ही एकालाच 200च्या आत मिळतच नाही कुठं. अहो ऑनलाईन 100ला दिसतंय, घ्या मग. नाही येणार तुमच्याकडे कोणी. कशाला 100? 101च काढा, पण 100 लोकांकडनं घ्या. तो 1000 लोकांना सांगत बसतो सगळ्यात स्वस्त आहे. काय मिळवायचंय तुम्हाला? काय कमवायचंय तुम्हाला? मुळात एक सांगू, तुम्ही बुद्धिमान आहात हेच लोकांना कळून न देणं, याचाच अर्थ बुद्धिमत्ता आहे. एक प्रधानाचा मुलगा रोज शाळेत जायचा. जाता जाता राजा त्याला बोलावून घ्यायचा आणि त्या प्रधानाच्या मुलापुढे तो 2 नाणी ठेवायचा. एक असायचं चांदीचं आणि एक असायचं सोन्याचं. आणि राजा त्या प्रधानाच्या मुलाला म्हणायचा, ह्यातलं जे मौल्यवान असेल ते ओळख, ते तुझं. आणि तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा. राजा म्हणायचा, प्रधान एवढा हुशार आहे पण पोरग काय दिसत नाही तसं. त्याला मौल्यवान काय तेच कळेना. चांदीचं ठेवलंय, सोन्याचं ठेवलंय, चांदीचं घेऊन निघालंय. रोज हेच. तो शाळेला निघाला की राजा बोलवायचा, ते एक चांदीचं एक सोन्याचं नाणं त्याच्या पुढे ठेवायचा. हा उचल जे मौल्यवान असेल ते. आणि त्या प्रधानाचं पोरग चांदीचंच नाणं उचलायचं. अहो 100-150 दिवस झाले रोज हेच. राजा रोज म्हणायचा, हे काय सुधारायचं दिसेना, ह्याला काय मौल्यवान कळेच ना. एकदा प्रधानालाच राजाला बोलवून घेतलं. तुम्ही राज्याचा कारभार बघता प्रधान साहेब, एवढे बुद्धिमान हुशार तुम्ही, आणि तुमचा मुलगा असा का? प्रधान म्हटले, काय झालं?
मी रोज त्याच्या पुढे 2 नाणी ठेवतो, एक सोन्याचं असतं, एक चांदीचं असतं. मौल्यवान काय ते ते चांदीचं उचलतं. त्याला शिकवलं नाही का सोनं मौल्यवान असतं ते? प्रधानाला जरा वाईट वाटलं. प्रधान घरी गेला, मुलाला बोलावलं, इकडे बाहेर ये. बाहेर माझी एवढी कीर्ती आहे, माझा मुलगा म्हणून तुझ्याकडे लोकांचं लक्ष आहे. तो राजा आज किती नावं ठेवत होता, मला किती वाईट वाटलं. प्रधानाचा मुलगा म्हटला, पण झालं काय? अरे तो राजा तुझ्या पुढे एक चांदीचं सोन्याचं नाणं ठेवतो, मौल्यवान ते उचलायला लावतो, तो चांदीचं नाणं उचलतो. मौल्यवान काय ते तुला कळत नाही? तसा प्रधानाचा मुलगा म्हणला, बाबा जरा थांबा. तो आत गेला आणि चांदीच्या नाण्यानं भरलेली बरणी घेऊन आला. त्यानं सगळी वडिलांपुढे ओतली. म्हणला, राजाला वाटतंय तो मला खेळवतोय. पण गेले 100 दिवस झालं मीच त्यांना खेळवतोय. मला माहिती आहे सोनं मौल्यवान, पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलीन त्या दिवशी हा खेळ बंद होईल. मग 1 सोन्याचं नाणं मिळवणं चांगलं का 150 चांदीची नाणी मिळवणी चांगली? व्यवसायातली ही बुद्धिमत्ता आहे. काय स्वीकारताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. आम्हाला त्या दिशेनं जाता यायला हवं, त्या मार्गाने आम्हाला जाता यायला हवं, हे महत्वाचं. वेळ जाईल, कदाचित चांदीची नाणी गोळा करता करता 100 दिवस, 200 दिवस, 3 वर्ष जाऊ द्या, 4 वर्ष जाऊ द्या, अडचण काहीच नाही. चिकाटी आणि सातत्य हेच व्यवसायाच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चिकाटी. तुम्ही मुंगी बघितली केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपड्यावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले. ते निश्चय, निर्धार, सातत्याने चिकाटीच्या बळावर, हे लक्षात घ्या. किती आहात याला महत्व नाही, कोण आहात याला महत्व नाही, काय करता आहात, कसे जाता आहात, किती चिवट आहात, चिकट आहात, सातत्यशील आहात, यावर तुमचं यश अवलंबून आहे. कुणीतरी एका तत्वज्ञाला विचारलं, हे जग कधी संपेल? आणि तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करताना बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला सांगा, कुणीतरी निवांत बसलेली मुंगी बघितली आहे का? ती कधीच निवांत नाही बसत. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला ती 8 महिने अविरत सातत्यानं काम करत असते, अखंड काम करत असते. काय काय लोक इतकं काम करायचं का, मरायचं का? कोण म्हटलं कामानं माणूस मरतो? माणूस कामानं मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? करायची इच्छा नसली की. इच्छा कधी नसते? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. क्षमता कधी माहिती नसते? स्वतःची ओळख नसली की. स्वतःची ओळख कधी नसते? कशाला जन्माला आलोय तेच माहिती नसलं की. कशासाठी हे सगळं? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सातत्य. तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांना डोळे नाहीयेत, मुंग्या दृष्टीहीन आहेत, तरी त्यांची रांग कधीही चुकत नाही. इतकी शिस्त आहे त्यांच्या ठाई. व्यवसाय हा शिस्तीनच करायचा विषय आहे, वेळ मिळेल तेव्हा नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आमची माहिती आहे? एक ना धड भराभर चिंध्या असा कुठलाच उद्योगपती यशस्वी झाला नाही. एकात उतरा, तो यशस्वी करा, मग दुसऱ्यात जरूर शिरा. पण पहिला अपयशी झालाय तो अर्ध्यात सोडायचा आणि दुसऱ्यात घुसायचं अजिबात नाही, विषयच नाही. ते भरकटले पण होतं फक्त. मग शिस्त मुंगी सारखीच हवी, ध्येयाच्या दिशेनं अखंडपणे चालत राहणारी. बस दमदार नसू द्या, हळू असू द्या, सावकाश असू द्या, काही अडचण नाही. अमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं एक थेंब 7 सेकंदानंतर पडतो,
पण हजारो वर्ष झाली 2 थेंबामधलं 7 सेकंदाचं अंतर ना कमी झालं ना जास्त झालं. दर 7 सेकंदांनी एकच थेंब पडतो आणि त्या एका थेंबापासून जगातली सगळ्यात लांब असलेली अमेझॉन नदी तयार होते. तुम्ही समुद्राकडनं नका सुरुवात करू, एका एका थेंबाकडनं सुरुवात होऊ द्या. ते सातत्य आहे, ते चिवटपणा, ती चिकाटी अजिबात सोडायचं नाही, अजिबात. मग काही अडचण येत नाही. ही चिकाटी जर असेल, विषयच नाही येत. मग काम सोडायचं नाही, लोकांपर्यंत पोहोचणं सोडायचं नाही. या सगळ्या गोष्टीला आम्ही समर्पण असं नाव देतो. ज्या क्षेत्रात असाल, ज्या व्यवसायात असाल, ज्या उद्योगात असाल, वचनबद्धता, त्या व्यवसायाशी 100% समर्पण ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत गरजेची गोष्ट आहे. अत्यंत गरजेची गोष्ट.